पडले आणि सगळ्या गोपिका घर सोडून राडाचा मार्ग धरून निघाल्या। श्याम सुंदर परमात्मा त्या गोपिकांची परीक्षा घेण्याकरता मध्यंतरी प्रतिबंध उभा करतो, पण परमात्मा प्रतिबंध उभा करत असला तरी प्रतिबंध पार करण्याकरता बुद्धीही देतो। संकट तोच देतो, पण संकटातून पुढे जाण्याचं सामर्थ्य आणि बुद्धीही तोच देतो। सगळ्या गोपिका निघाल्या। वृंदावनात पोहोचलेले आहेत। अलौकिक बासुरी भगवंत सगळ्या गोपिकांना बोलायला लागले। या बरे का गोपिका। श्री भगवान उवाच स्वागतं महाभागः प्रियं किं करवाणि वा व्रजस्थानमयं क्वचित् वृतागमन कारणम्। आइए सखियों, स्वागत है आप सभी का। इस ब्रज भूमि में आने का क्या कारण है, क्या वजह है, क्यों आई हो? श्याम सुंदर बुलाते हो और बुलाने के बाद पूछते हो कि क्यों आई हो। हाँ ठीक है, मैंने बुलाया और आप आई हो, तो किसी पराये पुरुष के सानिध्य में आने के बाद शायद घर का पति घर में छोड़कर यहाँ आई हो, तो ये व्यभिचार नहीं है क्या? हा व्यभिचार नाही काय? या ठिकाणी गंमत आहे। भक्ती शास्त्रामध्ये केलेला व्यभिचार पुण्य देते आणि संसारामध्ये केलेला व्यभिचार पाप देते। पुन्हा माझं वाक्य मी रिपीट करतो। व्यवहारात केलेला परपुरुषाचा संग पाप आणि नरकाला कारणीभूत आहे, म्हणून परपुरुषासोबत व्यभिचार करू नये। पण परमार्थ करताना परात्पर परमात्मा परमेश्वर याचा संग करणं भक्ती शास्त्रातला हा व्यभिचार पुण्य देणारा आहे। आइए सखियों, मैं आपका तहे दिल से स्वागत करता हूं। आता मात्र या ठिकाणी जरा परीक्षा घ्यायला लागले। क्या है आपके मन की भावना? देवा जन्म जन्मांतरात साधना करून तुला प्राप्त करण्याच्या अभिलाषेमध्ये करोडो वर्ष घालवले। प्रसंग होता त्रेता युगामध्ये भगवान नर आणि नारायणाच्या अवतारात होते। कान उघडे देऊ नाही का? देव कोणत्या अवतारात होते? नर आणि नारायण। नारायण म्हणजे महाविष्णू, नर त्याचं स्वरूप कालांतराने हेच नर नारायणाची जोडी कृष्ण नर नारायण कृष्ण झाले, तर नर असलेला अर्जुन त्यांचा लाडका भक्त झाला। ही नर नारायणाची जोडी तप करत असताना ब्रह्मचर्याची दीक्षा यांनी घेतली। कान खोलकर सुनो। अलौकिक तप करतात आई महामुनी नारायण। त्यावेळेला इंद्राचं धाबधन आणलं। अरे बाप रे, न जाने मेरी खुर्ची हासिल करने के लिए महामुनि नर और नारायण तपस्या में लिप्त तो नहीं हुए। इंद्राजवळ सगळ्यात मोठं हत्यार आहे अप्सरा। आताही हे शस्त्र मोठ्या राजकारणी माणसांना काबूत आणण्याकरता वापरल्या जातं। हा, मोठ्या माणसांना काबूत आणण्याकरता हे शस्त्र वापरल्या जातं। नर आणि नारायण यांना कामवासनेच्या जाळ्यामध्ये फसवण्याकरता इंद्राने 16,000 अप्सरा 16,100 अप्सरा पाठवल्या। न यावा त्यावेळेला वसंत ऋतू आला आणि काम उद्दीपन भावाच्या लालसेनं
नाना प्रकारच्या संगीताचा आणि कामोद्दीपन माध्यमाचा वापर करत महामुनी नारायणाची समाधी तोडण्याकरता यांनी अट्टहास केला। पण महामुनी नारायण विचलित झाले नाही। छातीवरती एक हात मारला आणि आपल्या छातीतून एक दिव्य अप्सरा तयार केली। तिचे नाव उर्वशी। उर म्हणजे छाती आणि वशी म्हणजे राहणारी। दिव्य उर्वशी तयार केली। आपल्या मांडीवर हात मारला, मांडीवर हात मारला आणि दिव्यच्या 16,100 अप्सरा एका थापेत बाहेर काढल्या महामुनी नारायणांनी। इंद्राने पाठवलेल्या अप्सरांपेक्षा करोडोपटीने अधिक सौंदर्यवान आणि मादकता यांच्यात होती। उर्वशी इंद्राची लाडकी धर्मपत्नी शची हिच्यापेक्षा करोडोपटीने सुंदर होती आणि इंद्राला सप्रेम भेट पाठवल्या। एवढ्या सगळ्या हे इंद्रा, तुला काय वाटते? तुला काय वाटते? माझ्याजवळ तुझ्याजवळ काम उद्दीपन भावनेचं अलौकिक सामर्थ्य आहे आणि त्यापेक्षा आमच्या तपोबलाने अधिक सुंदर अप्सरा आम्ही बनवू शकतो। पण आम्ही ब्रह्मचर्याची दीक्षा घेतल्यामुळे विचलित होत नाही। कारण उघडे ठेवून आहे का? इंद्र पराजित झाला। पण 16,100 अप्सरा मुनी नारायणाचं अलौकिक सौंदर्य आणि तपाचं बल पाहिलं। त्यांनी मनातून ठाणलं होतं आता इंद्राच्या संगतीमध्ये विहार न करताना नारायणाच्या संगतीमध्ये जीवन घालवावं। महामुनी नारायण म्हणतात मी ब्रह्मचर्याची दीक्षा घेतलेली आहे, मला लग्न करता येणार नाही। तुम्ही तपश्चर्या करा। द्वापार युगात मी कृष्ण अवतार धारण केल्यानंतर तुम्हा सगळ्यांना वरेल। आणि त्या सगळ्या अप्सरा कृत युगात तप करत राहिल्या। त्यानंतर त्या देहाचा त्याग केला। द्वापर युग येण्याआधी त्रेता युगात दंडकारण्यातल्या वृक्ष होऊन त्या तप करत राहिल्या आणि सीता चोरीला गेली। त्यावेळेला सीतेच्या शोधाच्या निमित्तानं निघालेले भगवान सीतेचा पत्ता प्रत्येक वृक्षाला आलिंगन देऊन विचारत होते। ते आलिंगन कोणत्याही वृक्षाला देत नव्हते। या अप्सरा दंडकारण्यात तप करण्याकरता वृक्ष झाल्या होत्या। त्याच वृक्षाला आलिंगन दिलं। आलिंगनाचा बहाणा होता आणि सांगत होते त्रेतायुग आला बरं का, त्रेतायुग आला बरं का। हे त्रेतायुग संपलं की द्वापर आल्याबरोबर मी कृष्ण रूपात तुमचा स्वीकार करेल। त्या वृक्षाला आलिंगन देऊन बोलत होते। कोणत्याही वृक्षाला आलिंगन नाही दिलं। क्या बात है, समझ लो परमार्थ की भूमिका क्या होती है। त्या सर्व गोपिका या ठिकाणी राजकडीच्या वेळेला आलेल्या आहे। राधा राणी अलौकिक बासुरी ऐकली त्याही आल्या आणि जिकडे तिकडे बासुरीचा ध्वनी गुंजतो आहे। राधा राणीने संपर्क केला कैलासावर निवास करणाऱ्या भवानीशी। ए मां भवानी, श्याम सुंदर कृष्ण कन्हैया रास खेलने वाले हैं, आप भी भगवान शिव जी के साथ रास में सम्मिलित होने के लिए आइए। आणि भगवान भोलेनाथ आई भवानी सहित रास खेळण्याकरता वृंदावनाच्या दिशेने येतात। चला भगवान भोलेनाथ कसे आले। एक दिन वो भोला भंडारी, एक दिन वो भोला भंडारी पंचर की वृंदावन आ गई है, वृंदावन आ गई है। भागवती मना बिहारी हमारी पुरारी वृंदावन आ गई है, वृंदावन आ गई है। एक दिन वो भोला भंडारी पंचर की वृंदावन
ब्रजराज को ब्रजराज को बना के जोड़ा पहन के साड़ी बना के जोड़ा पहन के साड़ी जब करे मतवा गुरुना आ गए बोले बाबा भवानी सहित निघाले विजया आणि ललिता यांनी अडवलं फक्त राजकडीमध्ये महिलांना प्रवेश आहे बोली बाबा आप तो पुरुष हो आपको जाने की इजाजत नहीं है मग असं करा ना मला देखील गोपी बनवून घ्या कृष्ण कृपेला पात्र होण्याकरता स्त्री भावामध्ये केलेली भक्ती अधिक फायदेमंद होते म्हणून ज्याला कृष्णाच्या कृपेला पात्र व्हायचं आहे त्या सगळ्या माता भगिनी पुण्यवान आहात पण ज्या पुरुषाला कृष्णाच्या परमकृपेचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी स्वतःचं पौरुषत्व विसरायचं कान टोचून घ्यायचे नाक टोचून घ्यायचं गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं कृष्णाची पत्नी म्हणून घ्यायचं साडी नेसायची किंवा भाव गोपीचा करायचा आणि गोपी भावात देवाला वरून घ्यायचं बोली बाबाचा शृंगार झाला गोपीचा आणि भगवंताचं नाव ठेवलं गोपेश्वर महादेव आणि जय जयकार केला सगळ्यांनी आपणही करू बोलिए गोपेश्वर महादेव भगवान की जय जोर से जय बोलो गोपेश्वर महादेव भगवान की जय भगवान भोलेनाथ गोपी झाले गोपी आता गोपी या शब्दाचा विषय अर्थ काय विषय काय लक्ष द्या माझ्याकडे गोपी म्हणजे साडी नेसलेली बाई असा त्याचा अर्थ नाहीये लक्ष द्या माझ्याकडे गोपी म्हणजे साडी नेसलेली बाई असा त्याचा अर्थ नाहीये अंतकरणातून भगवत भक्तीमध्ये जो रंगला ज्याच्या डोळ्याला वाटतं कृष्ण पाहावा ज्याच्या तोंडाला वाटतं कृष्णाचं कीर्तन गावं ज्याच्या कानाला वाटतं भगवंताची कथा ऐकावी ज्याच्या पायाला वाटतं भागवत कथेमध्ये चालून जावं ज्याच्या हाताला वाटतं टाळी वाजवावी सर्वांगाचा एकच विषय
एक विषय तो सगळ्यांचारी त्यांच्या आवडीने आवडी तरी अंधबधी रहे प्रीत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो सर्वांगाचा विषय फक्त भक्ती झालेली आहे असा जो परम भक्त भक्तीमध्ये तन्मय झाला त्याला गोपी म्हणतात गो म्हणजे इंद्रिय आणि पी म्हणजे रसपान करणे इंद्रिय कोणते डोळा नाक कान कातडी आणि जीभ या पंच इंद्रियाचा कर्मेंद्रियाचा विषय फक्त भगवान झाला त्याला जगत आवडत नाही त्याला आता आवडतो फक्त देव त्याला म्हणावं गोपी आपल्यामध्ये एक व्यक्तिमत्व असं झालं आपल्या इथून 100 किलोमीटर अंतरावरती चांदूर बाजार अमरावती जिल्हा त्याच्या बाजूनं मादान नावाचं गाव श्रीमंत पाटील तिथले मोहोड त्यांच्या घरी जन्माला आलेलं व्यक्तिमत्व प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज पुरुष होते पण गोपी भावामध्ये भगवंताची भक्ती करत होते बदल एवढा झाला की पुरुष असून शरीर पुरुष असून महिन्याची मासिक पाळी व्हायची त्यांना स्त्री भावामध्ये इतके तन्मय होऊन भगवंताची भक्ती करत होते कुठलाही विषयजन्य सुखाचा संबंध नाही बालवयात वयाच्या दुसऱ्या वर्षी दृष्टी गेली त्यानंतर अलौकिक यांना भगवंतानी प्रज्ञा दिली बुद्धी दिली आणि 135 ग्रंथ या महात्म्यानं डोळे नसताना संस्कृत हिंदी मराठी या भाषेत लिहिले कांतभाव मधुरा द्वैताचार्य म्हणून यांना ओळखल्या जायचं भगवान भोलेनाथ गोपी झाले सर्वेंद्रियाचा विषय फक्त परमात्मा आणि असा परमात्मा सर्व इंद्रियाचा विषय एक परमात्मा झालेला अशा गोपी आणि त्या गोपिकांसोबत एक एक गोपी एक एक गोपाळ आणि नृत्य करायला लागले रास रंगला रास रंगला रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बहता सितार दे आना रे आई बाबा सकार दे Today
कौन रमापति कैसा ईश्वर, कौन रमापति कैसा ईश्वर, मैं तो हूँ उनका द्वारा, मैं तो हूँ उनका वादा। आत्मा परमात्मा के मिलन का वास है, यही महाराज है, यही महाराज है। त्रिभुवन का स्वामी भक्तों का दास है, यही महाराज है, यही महाराज है। थोड़ा सा प्यार दे, कहता प्यार दे, थोड़ा सा प्यार दे। कृष्ण नाचे नाचे गोपीगण, राधे कृष्ण नाचे नाचे गोपीगण। मन मेरा बन गयो सखी रे पावन वृंदावन, मन मेरा बन गयो सखी रे पावन वृंदावन। राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीगण, राधे कृष्ण नाचे नाचे गोपीगण। मन मेरा बन गया सखी रे पावन वृंदावन, मन मेरा बन गया सखी रे पावन वृंदावन। शरद दुर्मती रात्रि कोई चंद्र चढ़ो आकाश रे, अरे आशा धरे। शरद दुर्मती रात्रि कोई चंद्र चढ़ो आकाश रे, अरे आशा धरे।
महाराज आरंभ झाला. प्रत्येकीला वाटायला लागलं कृष्ण माझा, कृष्ण माझा. अभिमान झाला. देवाला सगळं चालतं पण अभिमान चालत नाही. परमात्मा अंतर्ध्यान पावले. राधेला अभिमान झाला नव्हता. तिचा हात धरला आणि निघाले. राधा विचार करते, मी या सगळ्या गोपिकांची आचार्य आहे. मी जर निघून गेली तर या सगळ्या गोपिकांचं काय होईल. थोड्या अंतरावर गेल्यानंतर राधेला मान झाला. मान गोपाल, इस सूरज मंडल की मैं महारानी हूँ. न जाने आपके मिलन के लिए मेरे मन में कितनी तड़पन होती है, क्या बताओ गोपाल. आज आपका संग मिला मेरा परम भाग्य है. न जाने युगों युगों से आपके लिए मैं तपस्या कर रही थी. आपके मिलन के लिए मेरे मन में इतनी तड़पन थी गोपाल, शब्दों में मैं क्या वर्णन करूं. हो सके तो आने वाले भविष्य में राधा के मिलन में कृष्ण मिलन के लिए कितनी तड़पन है, कितनी आग है, कितना उतावलापन है, ये पता चलने के लिए कन्हैया आप एक बार राधा बनना और मैं स्वयं कन्हैया बनूंगा.
श्यामसुंदरा किती प्रेम आहे रे तुझ्यावर. तू एकदा राधा बना आणि मी कृष्ण बनेल, मग कळायला येईल तुला माझ्या हृदयातली आग काय. पुढे जायला लागली. राधेचा शृंगार भगवंताने केला. राधेने सर्व गोपिकांना कृष्ण मिळावा म्हणून नाटक करायला सुरुवात केली. कन्हैया थक गई हूं, पैदल चलते चलते कंधे पर लेकर चलो मुझे. श्याम सुंदर खाली बसले. राधा पाय टाकून खांद्यावर बसायला गेल्या तर सात कृष्ण गायब झाला. सर्व गोपिकांनी शोधायला सुरुवात केली आणि कृष्ण विरहान व्यतीत झालेल्या सर्व गोपिका गोपी गीत गायला लागल्या. रोज गोपी गीत म्हणावं प्रत्येक घरामध्ये. जिस घर में गोपी गीत हर दिन गाया जाता है, कन्हैया प्रत्यक्ष दर्शन देने के लिए एक दिन आते ही है. हाँ, सुहागन यदि गाती है तो पति की लाडली बनती है. आदमी यदि गाता है तो कृष्ण का प्रत्यक्ष साक्षात्कार उसको होता है. और कुमारी गाती है तो कन्हैया सखा उसको मिलता है. अलौकिक भाव. आणि ज्याला काम वासना अतिशय त्रास देते, ज्याला जितेंद्रिय व्हायचं आहे, त्यांनी गोपी गीत रोज रात्री म्हणावं. जयति तेंद्रिका जन्मना व्रज सकल इंदिरा शाश्वतगी चैतन्यता ईश्वरा Thank you.
19 श्लोकाचं गीत गायलं. भगवंत प्रगट झाले. सर्व गोपिकांना यमुनेच्या पवित्र काठावरती आणलं रमणरीती आणि सर्व एक एक गोपी एक एक गोपाळ आणि महारास झाला. राधा नाचे कृष्ण नाचे रास रमे रास रमे रास रमे रास रमे रास रमे रास रमे कामावर गोपी रास रमे
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय। जय जय श्री राधे, 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 सायंकाळी 6 वाजता हरिपाठ होईल।